नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती आपण बघणार आहोत. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, ही माहिती जी आहे स्वतः डिपार्टमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच महिला व बालविकास मंत्री किंवा महिला व बालविकास विभाग जे आहे त्यांच्यामार्फतच ही माहिती जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अधिकृत अशी माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत कुठल्या महिलेला लाभ भेटलेला आहे आणि ज्या महिलांना पैसे भेटलेले नाहीत त्यांचे पैसे कधीपर्यंत भेटणार आहेत त्याची देखील महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा, या ठिकाणी स्वतः मंत्री जे आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांनी ही माहिती दिलेली आहे. 3 तास अगोदरच ही माहिती दिलेली आहे त्यांच्या अधिकृत जे ट्विटर असेल किंवा फेसबुक पोस्ट असेल त्याद्वारे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर बघा, या ठिकाणी 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिलांना आता लाभ देण्यात आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत जे तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत ते कधीपर्यंत भेटलेले आहेत या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. ही अधिकृत माहिती आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता 31 जुलैपर्यंत जे पात्र होते त्यांनाच फक्त आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर आता 1 ऑगस्टपासून नवीन फॉर्म भरलेला असेल तर तुमचे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहेत. किंवा 31 जुलैमध्ये जर तुमचे पैसे येण्याचे बाकी राहिलेले असतील ते 31 ऑगस्टपर्यंत भेटू शकतात किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे भेटू शकतात. दुसरा हप्ता म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही जर अर्ज केलेला आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची अशी मिळून तुम्हाला 4,500 रुपये या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये भेटून जातील. तर या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी माहिती त्यांनी दिलेली आहे की आतापर्यंत कोणाकोणाला पैसे भेटलेले आहेत. तर 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले होते, जे लाभ म्हणजे घेण्यासाठी पात्र होते त्यांनाच फक्त पैसे पाठवण्यात आलेले आहेत. कारण की याच्यामध्ये काही जणांचं डीबीटी ॲक्टिवेट नव्हतं. बघा, डीबीटी ॲक्टिवेट नव्हतं म्हणजेच बँकमध्ये आधार सीडिंग त्यांचं झालेलं नव्हतं. बँकेला आधार नंबर जो असतो ते या ठिकाणी लिंक नव्हता. त्याच्यामुळे काही जणांचे पैसे राहिलेले होते. अशी 27 लाख बहिणींचे या ठिकाणी आधार जे आहेत लिंक नव्हते किंवा डीबीटी लिंक नव्हती. ती न्यूज देखील आलेली होती. तर फक्त 31 जुलैपर्यंतच आतापर्यंत फक्त पैसे देण्यात आलेले आहेत. ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासोबत म्हटलंय पुढे बघा, 31 जुलैनंतर आता बघा जे राहिलेले महिला आहेत, ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हा स्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. तर याच्यामध्ये तुमचं आधार लिंकमुळे बघा 31 जुलैच्या अगोदरच काही जणांचे फॉर्म अप्रूव्ह होते, डीबीटी देखील या ठिकाणी ॲक्टिवेट होतं, काही जणांचं डीबीटी ॲक्टिवेट नव्हतं. त्यांचे पैसे देखील त्यांच्या अर्जाची देखील पडताळणी सुरू आहे. त्यांचे देखील लवकरच पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत असं त्यांनी सांगितले. त्यांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. बघा आता पुढं काय म्हटलंय, जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाते. तर पाहू शकता या ठिकाणी जिल्हास्तर मान्यता प्राप्त, बघा जिल्हास्तर मान्यता प्राप्त अर्जांची डेटा किंवा महिला व बालविकास विभागाकडे तो डेटा आला की लगेच तो बँकेकडे पाठवला जातो. म्हणजेच तुमचे पैसे जे असणार आहेत सप्टेंबरमध्ये किंवा या ठिकाणी ऑगस्टच्या 31 ऑगस्टच्या आतमध्ये कधीही भेटू शकतात. परंतु ऑगस्टमध्ये 1 ऑगस्टमध्ये ज्यांनी 1 ऑगस्टपासून पुढे कधीही ज्यांनी अप्लाय केलेला आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे भेटू शकतात. दुसरा टप्पा जो असणार आहे सप्टेंबर मध्ये चालू होणार आहे. तर ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू असून 31 जुलै नंतरच्याही पात्र महिला भगिनींच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमचा जर अर्ज या ठिकाणी 31 जुलै नंतर पात्र झालेला असेल म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तरी देखील तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे. आपल्याला माहित असेल थोडासा वेळ लागेल मित्रांनो, परंतु या ठिकाणी सर्वांचे पैसे येणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये तुम्हाला 3 हप्ते भेटू शकतात. तर बघा या ठिकाणी ही
पूर्ण पोस्ट त्यांनी स्वतः ऑफिशियल वेबसाईटवरती टाकलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। बघा, 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांचा जिल्हास्तरीय पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। बघू शकता या ठिकाणी तुम्ही, तर जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी जी आहे बँकेकडे पाठवली जाईल, म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यासाठी ही सर्व प्रक्रिया जी आहे या ठिकाणी पाहू शकता युद्ध पातळीवरती सुरू असून लवकरच 31 जुलै नंतरच्याही पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ भेटणार आहे, या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबत बघू शकता महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवरती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की 2,09,87,708 भगिनींनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे आत्तापर्यंत या ठिकाणी आहे आणि त्याची अर्जाची छाननी जी आहे युद्ध पातळीवरती देखील सुरू आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबत बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये यासाठी देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त अजून जे अपडेट येतील तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील, त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हे महत्त्वाचं अपडेट जे आहे या ठिकाणी फेसबुक पेज असेल किंवा ट्विटरवरती या ठिकाणी स्वतः मंत्र्यांनी पोस्ट केलेलं आहे किंवा या ठिकाणी पाहू शकता जे पण महासंवादचं या ठिकाणी ऑफिशियल पेज आहे बघू शकता, हे त्याच्यावरती देखील ही माहिती देण्यात आलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।